आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सीसॅट आणि सीसॅट मध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्रिहेन्शन. आणि हाच एक एरिया आहे ज्याच्यावर जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट्स आहेत ते अडखळतात. जास्तीत जास्त लोकांना या एरियामध्ये प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. इवन जी लास्ट टेस्ट झाली होती, लास्ट टेस्ट मध्ये सुद्धा अनेक मुलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम गेला होता. ठीक आहे. अनेक मुलांना असं वाटत होतं की मी जे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते बरोबर आहे, ते योग्य आहे, परंतु जे करेक्ट आन्सर आहे ते काहीतरी वेगळंच आहे. माझं लॉजिक बरोबर असून सुद्धा माझं आन्सर का चुकलं? असा प्रश्न किती लोकांच्या मनात आला? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की माझं लॉजिक कुठे चुकतं आहे? मी व्यवस्थित विचार केला होता आणि तरी सुद्धा माझं का आन्सर चुकलं? सो सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा जो पार्ट आहे कॉम्प्रिहेन्शनचा, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. याच्यामध्ये लॉजिक येतं, तर्कशास्त्र येतं. याच्यामध्ये अॅनालिटिकल रिझनिंग हा पार्ट येतो, हा आस्पेक्ट येतो. त्यानंतर याच्यामध्ये 3 नंबर व्हर्बल रिझनिंग, असे अनेक याच्यामध्ये आस्पेक्ट असतात. नुसतंच तुम्हाला एक उतारा दिला, तो वाचा आणि त्याच्यावर 4 प्रश्न विचारायचे आणि उताऱ्यामध्ये त्याची उत्तरं शोधायची आणि ते टिक मार्क करायची. असला जो प्रकार होता, जो आपण शाळेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळायचा, तसला प्रकार हा नाही. कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुमच्या ह्या सर्व गोष्टी टेस्ट होतात. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये एक प्रकारची सूचना अशी आहे की कॉम्प्रिहेन्शन असं म्हणजे असा हा विषय नाही की तुम्ही एक लेक्चर केलं आणि उद्यापासून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह झाला. तुम्ही म्हणजे असं ते ती क्रोसिनची गोळी नाहीये की तुम्ही ती क्रोसिनची गोळी घेतली आणि लगेच उद्यापासून तुमचा ताप बरा झाला. हे तुम्हाला हे डेव्हलप करावं लागेल. दिवसेंदिवस तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस करत राहावी लागेल आणि विदिन द टाईम पिरियड म्हणजे कंटिन्यू जर तुम्ही याचा सराव करत गेलात, तर ही एक प्रकारची ही कला आहे. ही कला तुम्हाला अवगत होईल. आणि या कलेचा अजून एक फायदा असा, की याच्यामुळे अजून तुमचे इतर फायदे होणार आहेत. जसं न्यूजपेपर. आजही अनेक लोकांना हा प्रॉब्लेम असेल, की न्यूजपेपरमधले जे आर्टिकल्स आहेत, जे एडिटोरियल्स आहेत, त्यांचे अर्थ कळत नाही. एक्झॅक्टली लेखकाला त्याच्यात काय म्हणायचं आहे, हे कळत नाही. जेव्हा आपण आर्टिकल सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आर्टिकलच्या शेवटपर्यंत येऊन पोहोचतो, तोपर्यंत सुरुवात कुठून झाली होती, हे सुद्धा आपण विसरून जातो. सो हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सुटणार आहे. तुमचं वाचनाचा स्पीड वाढणार आहे. ठीक आहे. तर असे बरेच फायदे याच्यातून आहेत. मग सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे, की उतारा वाचन. मी आता काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रिमाइसेस किंवा त्याला आपण विधाने म्हणतो आणि प्रिमाइसेसला इंग्लिशमध्ये अजून एक नाव आहे प्रपोजिशन्स. तर याचा एक सरळ अर्थ आहे, की हे स्टेटमेंट असतात. हे स्टेटमेंट्स असतात. ठीक आहे. आणि असे अनेक स्टेटमेंट्स मिळून, अनेक विधानं मिळून एक पॅराग्राफ तयार होतो. ठीक आहे. हे सिंपल. पहिला कन्सेप्ट एकदम सिंपल. पहिला म्हणजे प्रिमाइसेस. त्यानंतर आता मेन याच्यामध्ये कन्सेप्ट सुरू होतो, तो म्हणजे अझम्पशन्स. अझम्पशन्स म्हणजे गृहीतके. जेव्हा आपण एखादं विधान करतो किंवा एखादी आर्ग्युमेंट करतो, आर्ग्युमेंट किंवा त्याला आर्ग्युमेंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, युक्तिवाद. मराठीमध्ये आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद. एखादं जेव्हा आपण विधान करतो किंवा युक्तिवाद करतो, तर ते विधान करताना किंवा युक्तिवाद करताना काही आपण गृहीत धरलेलं असतं. ठीक आहे. काही गोष्टी गृहीत असतात. जो विधान करतो त्याला सुद्धा ते माहिती असतं आणि जो विधान वाचतो किंवा जो विधान ऐकतो त्याला सुद्धा ते माहिती असतं, की हे गृहीतक आहे. ठीक आहे. आता काही उदाहरणं मी आणलेली आहेत. पहिलं उदाहरण बघा. आता याच्यामध्ये इंग्लिश, मराठी सगळं मिक्स तुम्हाला सांगणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस हे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे पूर्णपणे इंग्लिश, एक म्हणजे पूर्णपणे मराठी आणि अजून एक आहे प्रकार, एक म्हणजे दोन्ही भाषेमध्ये बोथ.
म्हणजे एक पॅराग्राफ असतो त्याचं इंग्लिश भाषांतर किंवा मराठी भाषांतर पण तुम्हाला त्यात दिलेलं असतं. सो तुम्हाला तिन्ही भाषा म्हणजे या तिन्ही प्रकारच्या ज्या कॉम्प्रिहेन्शन आहेत याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर हे जर तुमचं पक्कं झालं, इथे जर पक्कं झालं, तर याचा फायदा तुम्हाला मध्ये सुद्धा होणार आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस कधी जाऊन समजा तुमचा मूड झाला द्यायचा किंवा काही मुलं आपल्याकडे आहेत या बॅचमध्ये, की जे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करतायत. सो याचा फायदा तुम्हाला मध्ये सुद्धा होणार. तर पहिलं विधान बघा. द ग्राउंड वॉज स्लिपरी. इट मस्ट हॅव बीन रेनिंग. ग्राउंड हे स्लिपरी होतं आणि पुढे तो म्हणतो इट मस्ट हॅव बीन रेनिंग. जे ग्राउंड आहे ते निसरडं होतं. निसरडं होतं आणि याचं कारण काय? तर निश्चितच पाऊस पडत असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये गृहीतक काय मला सांगा बरं? कमेंट करून सांगा गृहीतक काय? ग्राउंड वॉज स्लिपरी आणि इट मस्ट हॅव बीन रेनिंग हे दोन्ही विधानं आहेत. पण याच्यामध्ये गृहीतक काय आहे? नीट लक्ष घ्या. या विधानात तो लेखक तुम्हाला 2 गोष्टी सांगतोय, की ग्राउंड स्लिपरी होतं. हे एक विधान आहे आणि इट मस्ट हॅव बीन रेनिंग हे एक विधान आहे. ठीक आहे. आता याच्यातून गृहीतक कसं शोधून काढायचं? लक्षात घ्या. गृहीतक हे स्पष्टपणे लिहिलेलं नसतं. समजून घ्या. गृहीतक किंवा अझम्पशन हे कधीच स्पष्टपणे पॅराग्राफमध्ये लिहिले जात नाही. हे त्या लेखकालाही माहिती असतं आणि वाचणाऱ्यालाही माहिती असतं. हे दोघंही समजून घेतात. ठीक आहे. मग आता याच्यात गृहीतक काय? की जेव्हा पाऊस पडतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमीन निसरडी होते. ठीक आहे. हे गृहीतक आहे. हे लेखकालाही माहिती आहे आणि हे वाचकालाही माहिती आहे. कळतं का सगळ्यांना? पाऊस पडल्यावर ग्राउंड स्लिपरी होतं. हे दोघांनाही माहिती आहे. हे सांगायची गरज नाही. हे वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर? किती लोकं पावसामुळे घसरून पडलेले आहेत? कदाचित आपल्यापैकी सगळेच लोकं, सगळेच्या सगळे लहानपणी मस्ती करताना पावसात घसरून पडले असू. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज आहे का? नाही. प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे, की पाऊस पडला, की जमीन निसरडी असते. आपण ऑटोमॅटिक हळू-हळू चालायला लागतो. बरोबर? विशेष करून कॉलेजमध्ये असताना. कुठे पाणी सांडलेलं असलं, की ऑटोमॅटिक आपला स्पीड हळू होतो. आपल्याला माहिती असतं, की आपण याच्यावरून जर मस्ती केली, आपण जर फास्ट चाललो, तर आपण याच्यावरून घसरून पडू आणि सगळे लोकं आपल्याला हसतील. बरोबर? मग त्याच्यामुळे हे गृहीतक आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे लेखकालाही माहिती आहे, हे वाचकालाही माहिती आहे. मग आता ही तुम्हाला टेक्निक डेव्हलप करावी लागेल. कारण जेव्हा तुम्ही पॅराग्राफवरचे क्वेशन सॉल्व्ह कराल, तेव्हा तुम्हाला यांचं मदत मिळणार आहे. कुठलं विधान हे गृहीतक आहे, म्हणजे एखाद्या पॅराग्राफमध्ये गृहीतक काय आहे, हे कशा पद्धतीने शोधता येईल आणि ते शोधता आलं, तर त्याची उत्तरं शोधताना तुम्हाला मदत होणार आहे. दुसरे उदाहरणं खूप सोपे आहेत बघा. घरातले लाईट चालू आहेत, म्हणजे ते आता घरीच असतील. विधान 1 घरातले लाईट चालू आहेत. दुसरं ते आता घरीच असतील. हे दोन्ही विधानं आहेत. आता अशा प्रकारचे विधानं आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. आपण बऱ्याच वेळेला जेव्हा पाहुण्यांकडे जातो, संध्याकाळची वेळ असते किंवा कोणाच्या मित्राच्या घरी जातो किंवा सरांच्या घरी जातो किंवा कुणाच्याही नातेवाईकांच्या घरी जातो. आपण बाहेरून बघतो. आपल्याला लाईट बंद दिसले, तर याचा अर्थ आपल्याला डाऊट येतो, की अरे, ते घरी आहेत की नाही? ते घरी नसतील कदाचित. ठीक आहे. मग लाईट चालू आहे त्याचा अर्थ काय? ते घरीच असतील. म्हणजे लाईट चालू ही खूण काय आहे? एखाद्याचं घरी असण्याचा संकेत आहे. हे गृहीतक आहे.
म्हणजे आता याच्यातून गृहीतक कसं तयार करू शकतो आपण, की लाईट चालू असले म्हणजे लोकं घरी असतात, हे अझम्पशन आहे. व्हेरी गुड सौरभ. व्हेरी गुड. अंदाज लावणे. लाईट सुरू असणे म्हणजे सामान्यतः लोक घरीच असतात. ठीक आहे? आता हे गृहीतक आपण तयार केलेलं आहे. लक्षात घ्या. हे त्या वाक्यात दिलेलं आहे का? नाही. तर अझम्पशन म्हणून लक्षात घ्या, की अझम्पशन कधीच स्पष्टपणे लिहिलं जात नाही. ते आपल्याला शोधून काढावं लागतं. त्यानंतर तिसरं विधान. आज रविवार आहे. महेश आज घरीच असेल. म्हणजे बरोबर. शुभम थोरात बरोबर. रविवारच्या दिवशी सुट्टी असते हे अझम्पशन आहे. हे लेखकालाही माहिती आहे, वाचकालाही माहिती आहे, की ऑब्व्हियसली रविवारी मोस्टली 99.99% लोकं हे घरीच असतात. मोस्टली. एखाद्या वेळेस हां, संध्याकाळच्या वेळेस कोणीतरी फिरायला जातात, पण युजुअली हा पण हो, सौरभचं पण बरोबर आहे, की हे पण अझम्पशन असू शकतं. कारण की हे जे विधान आहे ते महेशबद्दल आहे. हे जे विधान आहे ते महेशबद्दल आहे. म्हणून महेश दर रविवारी घरीच असतो. हे अझम्पशन आहे. कारण की हे जे स्टेटमेंट आहे ते महेशबद्दल आहे. ठीक आहे. तर हे आपण सेपरेटली बनवलेलं आहे इथे. आपण शोधून काढलेलं आहे. हे त्या वाक्यात दिलेलं नाहीये. त्यानंतर आज मुंबई-पुणे रस्त्यावर खूप गर्दी आहे. सुट्या लागल्या असतील. आपण बघा, आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा असे वाक्य वापरतो, की आपल्याला बस स्टँडवर गर्दी दिसली, तर मग आपण म्हणतो अनाहत आपल्या तोंडातून निघतं, की "अरे, सुट्यांचा पिरियड चालू आहे." लोकं सुट्ट्यांमध्ये घरी जात असतील किंवा सुट्ट्या संपल्या असतील. बरोबर? सुट्या लागल्यावरच ट्रॅफिक जाम असते. बरोबर? मग आता याच्यात गृहीतक काय, की सुट्टीच्या पिरियडमध्ये किंवा सुट्टी लागल्यावर मुंबई-पुणे रस्त्यावर गर्दी असते. सहसा गर्दी असते. ठीक आहे. कारण या स्टेटमेंटमध्ये कोणाबद्दल बोललं जात आहे? फक्त मुंबई-पुणे रस्त्याबद्दल बोललं जात आहे. ठीक आहे. मुंबई-दिल्ली रस्त्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये. कदाचित मुंबई ते दिल्ली जाणारा रस्ता हा मोकळा असेल रविवारी किंवा सुट्यांमध्ये. त्याच्याबद्दल काही बोललंच जात नाहीये. फक्त आता या विधानावरून आपण गृहीतक काय शोधू शकतो, की सहसा सुट्टीमध्ये मुंबई-पुणे रस्त्यावर गर्दी असते. तुम्हाला हे पॅसेजवरचे क्वेशन सॉल्व्ह करताना एम-पी-एस-सी पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 असो किंवा यू-पी-एस-सी पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 असो, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जातं, की जी उत्तरे आहेत, ती तुम्हाला उतार्याच्या आधारावरच द्यावी लागतात. उतार्याच्या आधारावर. ठीक आहे. जी काही तुमची उत्तरं असतील, ती उताराच्या आधारावर तुम्हाला टिक करायची आहेत. तुम्ही स्वतःचं लॉजिक किंवा स्वतःचा एक्सपिरियन्स त्याच्यात ॲड करायचा नाहीये. कदाचित एखाद्या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्ही मुंबई-पुणे रस्त्यावरून गेला असाल आणि तुम्हाला मुंबई-पुणे रस्ता हा मोकळा दिसला असेल. होऊ शकतं एखाद्या वेळेस. ठीक आहे. मग याचा अर्थ असा आहे का, की मुंबई-पुणे रस्त्यावर कधीच गर्दी नसते? आपण स्वतःचं लॉजिक लावलं, स्वतःचा एक्सपिरियन्स लावलं, तर ते आपले उत्तरं चुकणार आहेत एवढं लक्षात घ्या. हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. आता हे एक-एक विधान आपण बघतो आहे. एक-एक विधान बघतो आहे. त्याच्यावरच येतोय मी शशिकांत. तुमच्या मनातला जो डाऊट आहे ते मला आधीच कळलेला आहे. आपण आता काय करतो हे आपण एक-एक विधान बघतो आहे. पण जेव्हा पॅसेज आपला विचारला जातो, तर पॅसेजमध्ये अशा प्रकारची अनेक विधाने असतात. मग अशा अनेक प्रकारची विधानं जेव्हा तुमच्यासमोर ठेवली जातात, तुम्ही लास्ट टेस्टमध्ये बघितलं असेल, मोठाच्या मोठा उतारा असतो आणि तो उतारा वाचताना आपले पेशन्स टेस्ट होतात. आपली जी उत्कंठा आहे ती ताणली जाते. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं, की अरे टाईम चालला आणि हा किती मोठा पॅराग्राफ आहे. हा कधी वाचून होईल आणि कधी आपण यांची उत्तरं देऊ. वेळ चाललेला असतो, घाई असते. मग अशा वेळेस आपण व्यवस्थित लॉजिक लावू शकत नाही घाईमध्ये. मग त्यासाठी पद्धत काय?
की तुकड्या-तुकड्यापासून सुरुवात करा. छोटे-छोटे उदाहरणं घ्या. त्याच्यातून लॉजिक डेव्हलप करा आणि लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर मग त्याच्यावर जास्तीत जास्त सराव करा. जास्तीत जास्त पॅसेजेस सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त पॅसेजेस जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल, जास्तीत जास्त सराव जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमचं जे लॉजिक आहे ते डेव्हलप होईल. तुमचा जो स्कोर आहे, तो ऑटोमॅटिकली वाढेल.